शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलं होतं, मात्र भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे। भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीवरून पुन्हा शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। तुळजापूरच्या वानेवाडी या ठिकाणी जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं। यावेळेला शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। सोलापुरातील शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला। दरम्यान मोजणीसाठी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं। महायुतीचा ड्रीम प्रोजेक्ट शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळालं। शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणं अपेक्षित आहे असं हसन मुश्रीफ म्हणाले। महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नव्हे, सध्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ हे लुटारूंचं टोळकं बनलंय, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे। तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध सुद्धा केला। मंत्रालयात फक्त 20% कर्मचारीच उपस्थित असल्याचं वास्तव समोर आलंय, त्यामुळे मंत्रालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 20 जूनला 19,457 पैकी फक्त 3,795 कर्मचारीच मंत्रालयात उपस्थित होते। पत्रकार विक्रांत जोशी यांनी ही धक्कादायक माहिती समोर आणली आहे। मोसाजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी पार पडते। दरम्यान वाल्मिक कराड हाच कटाचा सूत्रधार असून याबाबतचे पुरावे न्यायालयात सादर केले अशी माहिती वकील उज्ज्वल निकम यांनी दिली। नागपूर समृद्धी महामार्गावर अवघ्या 20 दिवसात खड्डे भरण्याची नामुष्की आली आहे। या महामार्गावर इगतपुरी ते आमणे दरम्यानच्या महामार्गावरील शहापूर तालुक्याच्या हद्दीत 20 दिवसात दोन्ही मार्गिकेवरती खड्डे पडलेत। इगतपुरी ते आमणे या टप्प्याच्या कामावर 1182 कोटी रुपये खर्च करण्यात आले। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना ड्रेसकोडची सक्ती करावी, पुतळ्याचं पावित्र्य राखावं अशी मागणी करत स्वराज्य शिवप्रेमी संघटनेतील महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत फलक झळकावले। मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर अजित पवारांनी उद्या बैठक बोलावली आहे। मुस्लिम समाजाचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित असणार आहे, तर पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्तही या बैठकीला उपस्थित असणार आहेत। उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन केलं आहे। 1ली ते 4थी हिंदी भाषा शिकवण्याची गरज नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं आहे। प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर हिंदीचा भार नको, 5वी पासून हिंदी असावी असं अजित पवार म्हणाले। हिंदीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। राज ठाकरेंच्या भेटीची भुसेंनी वेळ मागितली आहे, तर मंत्री आशिष शेलारही भुसेंसोबत भेटीला जाण्याची शक्यता आहे। लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको, पण हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे। देशात 55% हिंदी भाषा बोलणारे लोक आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे। देशभरात मराठीची सक्ती करणार का, असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी राज्य सरकारला विचारलाय। हिंदी सक्ती केली तर संपूर्ण देशात मराठीची सक्ती केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे। सक्ती केली म्हणून भाषा बदलत नाही, किती सरकार येतील किती जातील भाषा टिकून राहते। मराठी भाषेबद्दल आम्हाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेते सयाजी शिंदे यांनी दिली। विद्यार्थ्यांना 1ली पासून 4थी पर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी। या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते, असं स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं। सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये। मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही, अशी प्रतिक्रिया देत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावलाय। मळेगाव कारखान्यात पवार काकापुतण्यांची युती टळल्याची कबुली स्वतः अजित पवारांनीच दिल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। निवडणुकीच्या काळात शरद पवारांच्या पॅनलसोबत युती करण्यासंदर्भात पवारांच्या पॅनलमधील शिवाजीराव जगताप यांच्यासोबत 2 ते 3 वेळा चर्चा झाल्याची कबुली अजितदादांनी दिली। बच्चू कडूंना मोठा दिलासा मिळाला। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडूंना अपात्र करण्यात आलं होतं।
विभागीय सहनिबंधकांच्या या निर्णयाला नागपूर हायकोर्टानं स्थगिती दिली, त्यामुळे बच्चू कडूंकडे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि संचालक पद कायम राहणार आहे. अमरावती जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर उपाध्यक्ष अभिजित ढेपे आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत बच्चू कडूंना दिलासा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय. राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणालीला सुरुवात झाली आहे. सर्व मंत्र्यांच्या बैठकीत आयपॅडचं वाटप करण्यात आलंय. बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा काढण्यात आला. दिल्लीत 29 जून आणि 30 जूनला महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची बैठक होणार आहे. आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल होणार आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात तसंच महाराष्ट्रातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात राजधानी दिल्लीमध्ये ही बैठक पार पडते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने रणनीती आखली आहे. ऑगस्ट महिन्यात काँग्रेस राज्यामध्ये जनसंवाद यात्रा काढणार आहे. गावोगावी जाऊन सरकारचं अपयश जनतेला सांगितलं जाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक नव्या वर्षात लागण्याची शक्यता आहे. प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याच्या तारखेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत अखेर अबू आझमी यांनी माफी मागितली. कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं ट्विट आझमींनी केलंय. तेजस्वी घोसाळकरांवर शिवसेना उभाटाकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकरांची नियुक्ती करण्यात आली आहे. उभाटाचे संपर्क प्रमुख झाल्यानंतर गुलाबराव वाघ यांनी पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात अजित पवार गटाचे नेते माजी राज्यमंत्री धर्मराव अत्राम यांच्या मतदारसंघात त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम यांनी कालपासून आंदोलन सुरू केलंय. विधानसभेतील आश्वासनावरून क्या हुआ तेरा वादा असं म्हणत भाग्यश्री अत्राम यांनी ठिय्या आंदोलन केलंय. कंत्राटदारांनो, कामगारांना विना सुरक्षा कामावर जुंपलं तर खबरदार असा इशारा कामगार मंत्री आकाश फुंकर यांनी दिलाय. कामगारांना सुरक्षा साहित्य न पुरवणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचंही मंत्री फुंकर म्हणाले. महाराष्ट्रातील 3ऱ्या आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्राचा कोनशिलेचा उद्घाटन समारंभ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पार पडला. बुलढाण्यामध्ये हा समारंभ संपन्न झाला. वर्धा जिल्ह्यात 1974ला तत्कालीन सरकारने दारूबंदी केलेली. जिल्ह्यातील दारूबंदी केवळ नावाला असून सेवाग्राम आणि पवनार आश्रम वगळता जिल्ह्यामध्ये पूर्णतः दारूबंदी उठवत खुली करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे यांनी केली. चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. भास्कर जाधव यांच्या पत्नीच्या वाढदिवसाचं औचित्य साधत उद्घाटन पार पडलं. यावेळेला भास्कर जाधव यांनी गाणंही म्हटलंय. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरात 163 कुपोषित बालकं आढळून आली. त्यातील 9 मुलं अतितीव्र कुपोषित तर 152 मुलं मध्यम कुपोषित गटात असल्याची नोंद झाली. उल्हासनगर शहरात पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वाढ झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणीच असल्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढतंय तर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दिवा पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्ताने स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बाईक रॅली काढली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी यावेळेला स्थानिकांनी केली. श्री क्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इंद्रायणी नदीला पूर आला. इंद्रायणी घाटावरील पित्ती धर्मशाळा तसंच तिच्या शेजारी असलेल्या संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरात पावसाचं पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. रत्नागिरीच्या सह्याद्री पट्ट्यातील डोंगराळ भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाच्या संततधारेमुळे माणगाव शिवापूर या गावांना जोडणारे 4 पूल पाण्याखाली गेल्यामुळे 6 ते 7 गावांचा संपर्क तुटला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. अशातच एक दुचाकीस्वार कर्ली नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली आहे. माणगावमधून शिवापूरला जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीस्वार वाहून गेलाय. नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याचा परिणाम आता दिसू लागलेला आहे. एकीकडे उजनी धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेऊन धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
तर दुसरीकडे वीर धरणातून देखील पाणी नीरा नदीला सोडण्यात येते, त्यामुळे दोन्हीकडून आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपले. पावसामुळे सखल भागात पाणीच असतं, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. सूर्या नदीवरील मासवण इथं उड्डाण पुलाजवळ अडकलेली खासगी बोट एनडीआरएफच्या जवानांनी सुस्थितीमध्ये बाहेर काढली आहे. मासवण इकडे एक बोट पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेली होती. चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर जिल्ह्यात जून महिन्यात 42% पाऊस पडला होता. दरम्यान धान आणि सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची आवश्यकता होती. आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय, तर आता पावसामुळे पेरण्यांना वेग येणार आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय. नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे पाटण तालुक्यातील उत्तरमान धरण भरलेलं असून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला. रायगडमध्ये आंघोळीसाठी नदीच्या बंधाऱ्यावरती गेलेल्या तिघांपैकी एक तरुण पाण्यात वाहून गेलाय. महाडमधील 3 रेस्क्यू टीमने शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्याप तरुण न सापडल्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आलं आहे. नागपुरात पावसाने हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले. जेजुरीत माऊलींच्या पालखी तळावर विसवल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. माऊलींच्या पादुकांना चरण स्पर्श करण्यासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. मनाच्या पालख्यांपैकी एक असलेल्या संत नामदेव महाराजांच्या पालखीचा आज परभणी जिल्ह्यातील उकडगाव इकडे मुक्काम आहे. उकडगावात पालखी दाखल होताच पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. नामदेव महाराजांच्या पालखीचा परभणी जिल्ह्यातील हा अखेरचा मुक्काम असून उद्या पालखी बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश करते. गजानन महाराजांच्या पालखीचा आज धाराशिव जिल्ह्यातील ढोकी नगरीत मुक्काम असणार आहे. गेल्या 56 वर्षांपासून गजानन महाराजांची पालखी ढोकी गावात मुक्कामी असते. भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच्या पालखीचं जेजुरीत जंगी स्वागत करण्यात आलं. माऊलींच्या पालखीसोबत आलेले वारकरी कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावरती नतमस्तक झाले. शिस्तबद्धतेचं प्रतीक असणारी गजानन महाराजांची पालखी धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल झाली. नागरिकांनी दारासमोर रांगोळी काढत पालखीवरती फुलांची उधळण करत जोरदार पद्धतीने स्वागत केलं. जवळपास 1,500पेक्षा अधिक वारकरी या पालखीत सहभागी झाले. आदिशक्ती संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीची बीड शहरामध्ये भेट झाली. आजोबा नातीच्या पालखी भेटीच्या वेळेला वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष केला. यावेळेला बीड शहरातील भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. तर पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी 2 दिवस बीड शहरामध्ये आजोबांकडे विसावली होती. संत तुकोबारायांच्या पालखीचं यवतमध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळेला वारकऱ्यांची मोफत चरण सेवा करण्यात आली. सद्गुरू मंगेशदा क्रियायोग फाउंडेशनच्या सदस्यांनी वारकऱ्यांना ही चरण सेवा दिली. यावेळेला लहान मुलांनी सुद्धा वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी डॉक्टरही दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. राज्यभरातील नामांकित डॉक्टर वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहेत. वारकऱ्यांच्या सेवेमध्येच आम्हाला पांडुरंग दिसतो, अशा भावना सुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केल्या. श्री योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर पायी दिंडीचं अहिल्यानगरमध्ये स्वागत करण्यात आलंय. देहरे परिसरात भव्य रिंगण सोहळा पार पडला. वारकरी आणि सेवेकऱ्यांनी मोठ्या संख्येने यावेळेला सहभाग घेतला. गजानन महाराजांची पालखी धाराशिवच्या कळंब शहरामध्ये दाखल झाली आहे. या वारकऱ्यांना मोफत दाढी कटिंगची सेवा देण्याचं काम शहरातील नाभिक समाज करतोय. यावर्षी सुद्धा वारकऱ्यांना नाभिक समाजाकडून दाढी कटिंगची सेवा देण्यात आली. गौतमी पाटील ही विठुरायाच्या गजरामध्ये तल्लीन झाली आहे. वारीमध्ये सहभागी होत तिनं सुद्धा वारकऱ्यांसोबत टाळ वाजवत हरिनामाचा जप केला. जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सिने बाल कलाकार खेडेकर बंधूंनी प्रसादाचं वाटप केलंय. वारकऱ्यांची सेवा करताना आनंद होतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
26 जून ते 10 जुलै या कालावधीमध्ये होणाऱ्या आषाढी यात्रेनिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवल्या जातात। याची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होतो। पंढरपुरात आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्ताने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल होतात। हे वारकरी 3 दिवस पंढरपुरात वास्तव्यास असतात। दरम्यान या काळामध्ये रस्त्यावरती कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा मुख्याधिकाऱ्यांनी दिला आहे।